तळसंद येथील डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या वतीनं येवती इथं ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक संभाजी पाटील, आर.एस. कांबळे, प्राचार्य डी.एन. शेलार प्रमुख उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचं सांगितलं। सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी या शेतीवर भर देण्याची आवश्यकता आहे। शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। ऊस तज्ञ तथा कीटकशास्त्रज्ञ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अंकुश चोरमुले यांनी एकरी 100 ते 125 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। गोकुळ प्रशिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर एम.पी. पाटील यांनी गोकुळच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन दूध व्यवसाय वाढवण्याचं आवाहन केलं। कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेती संबंधी आणि दूध व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी विविध कंपन्यांनी स्टॉल उभे केले होते। या स्टॉलना आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली। कार्यक्रमाला प्राचार्य डी.एन. शेलार, प्राध्यापक आर.आर. पाटील, डॉक्टर एस.एम. घोलपे, वाय.व्ही. पाटील, प्राध्यापक एम.एन. केंगरे, महेश परीट यांच्यासह सर्व कृषी दूत, कृषी कन्या आणि शेतकरी उपस्थित होते।